प्रत्येक गृहिणीला खिशी घेणं जमतंच असं नाही. तर सगळ्यात सोपी आणि पटकन होणारे हे तांदळाचे पापड आज मी तुम्हाला करून दाखवणार आहे. रेशनच्या तांदळापासून बनवले पण एकदम भारी झालेले हे पापड आहे. तुम्ही जरी बिझनेस करत असाल तरी तुम्ही ही पद्धत वापरू शकतात. कुकरमध्ये वाफ काढल्यामुळे हे पापड एकदम परफेक्ट झालेले आणि 4 ते 5 पट फुगलेले, जास्त वेळसुद्धा लागत नाही आणि जास्त भांडीसुद्धा भरत नाही. तर कसे बनवायचे हे आज मी तुम्हाला सांगणार आहे. तर बघा, वाळल्यानंतर छान असे खरखरीत आवाज येतोय आणि हे वर्षे ते 2 वर्षेसुद्धा टिकतात. तळूनसुद्धा मी दाखवते, आकाराने पण मोठे होतात, 4 ते 5 फट फुगतात, तसेच खुसखुशीतसुद्धा होतात आणि चव तर अप्रतिम लागते याचे. तुम्ही हे उन्हाळ्यामध्ये नक्की ट्राय करून बघा, कारण की ही बनवण्याची पद्धत ही तुम्हाला नक्कीच आवडेल. बऱ्याचदा तुम्ही खिशीचे पापड बनवले असेल आणि तुमचे फसलेसुद्धा असतील, पण ही जर पद्धत बनवली तर तुमचे पापड कधीही फसणार नाही आणि अतिशय सोपी पद्धत आणि छान असे खुसखुशीत कागदा इतके पातळ असे पापड आज इथे मी बनवून दाखवले. आवाज तर तुम्ही ऐकलाच असेल किती खुसखुशीत हे पापड झालेले. तर त्यासाठी बघा, राशनचे तांदूळ घेतले होते मी. ते स्वच्छ धुवून घेतले 1 किलो प्रमाणे आणि त्यानंतर फॅनखाली सुकवून घेतले. सुकल्यानंतर आपल्याला हे चक्कीमधून दळून आणायचे. त्याच्यातलं मी 1 वाटी पीठ घेतलेलं आहे, म्हणजे हे 1/2 किलो पीठ मी इथे घेतलेले आहे. वजनी म्हणलं तर 1/2 किलो आणि मी वाटीने जरी घ्यायचं तुम्हाला किंवा कुठल्या भांड्याने जरी घ्यायचं तरी तुम्ही हे घेऊ शकता. तर आता मी हे वाटीने मोजून घेतलेले, त्याच वाटीने, कारण की आपल्याला पाणीसुद्धा घ्यायचं आहे. छान बारीक दळलेलं आहे पीठ. त्यानंतर आपल्याला हे कुकरमध्ये 1 वाटी पाणी इतकं घालून घ्यायचं आहे. त्यानंतर गॅस फास्ट करायचा आहे. चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे. मीठ थोडं 1 चमचाला कमी घाला, कारण की वाळवणीच्या पदार्थाला थोडंसं मीठ कमीच पाहिजे. त्यानंतर 1/2 चमचा पापड खार, अर्धा चमचा सफेद तीळ, अर्धा चमचा आपल्याला इथे जिरे घालायचे आणि फास्ट गॅसवर याची मस्त अशी उकळी काढायची. उकळी आल्यानंतर आपल्याला मात्र इथे गॅस कमी करायचा आहे आता आणि जे पीठ आपण घेतलेलं आहे तांदळाचं ते यामध्ये घालून घ्यायचं. आता हे सर्व पीठ मी यामध्ये ओतून घेतलेलं आहे आणि थोडंसं आतमध्ये आपल्याला हे फोडून घ्यायचं, म्हणजे पाणी वरती येईल आणि नंतर आपल्याला याचं झाकण लावून घ्यायची. त्याला छान अशी उकळी येईल. गॅस कमीच आहे, गॅस मात्र फास्ट करायचा नाही तर पीठ काय होईल, पाणी सोकून घेईल आणि खाली लगेच लागलं जाईल. म्हणून आपल्याला गॅस कमी करायचा आहे. कमी गॅसवर आपण याची वाफ काढून घेणार आहे. वाफ काढताना 4 ते 5 मिनटं आपण याची वाफ काढून घेऊ आणि गॅस मात्र कमीच ठेवायचा आहे. आता 4 ते 5 मिनटं झालेली आहे. आता मी तुम्हाला कुकर खोलून दाखवते. बघू शकतात यामध्ये अजूनसुद्धा पाणी आहे. तर आता आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. वाफ आल्यामुळे ते पीठ व्यवस्थित तयार होतं आणि छान अशी खिशी तयार होते आपली. म्हणजे खिशी बऱ्याचदा पातेल्यात केली जाते, पण पातेल्यात जशी पाहिजे तशी वाफ त्याला बसत नाही आणि कुकरमध्ये आपण जेव्हा वाफ देतो ना, वाफ पूर्ण दाबली जाते. त्यामुळे आपले पापड एकदम व्यवस्थित येतात आणि जी वाफ आपल्याला पाहिजे पापडासाठी ती आपल्याला ह्या कुकरमध्ये परफेक्ट भेटते आणि मेन म्हणजे खूप पटकन होतात. जास्त याच्यात वेळ लागत नाही, नाही तर खिशी घ्यायला खूप वेळ लागतो. तुम्ही ह्या पद्धतीने बनवून बघा, कारण की पापड अतिशय छान झालेले. परत आता काय करायचं, कमीच गॅस ठेवायचा आहे. गॅस मात्र फास्ट करायचा नाही. थोडीशी अशी कच्ची लागते खिशी, तर आपल्याला परत त्याची वाफ दाबायची. आता वाफ दाबताना सुद्धा आपल्याला फास्ट गॅस करायचा नाही आहे, नाही तर ते लागू शकतं. आता इथे मी जास्त टाईम नाही, फक्त 3 मिनटं वाफ काढून घेतलेली आणि 3 मिनटात आपली हे पीठ छान तयार झालेले. बघू शकतात एकदम परफेक्ट असं पीठ तयार आहे. आपल्याला हे सुक्कं वाटतं आहे, सुक्कं नाही आहे. जसं मळलं ना तर पीठ एकदम मस्त तयार होणार आहे. अजून याला आपल्याला मळून घ्यायचं. मळल्यानंतर हे पीठ एकदम छान असं तयार होणार आहे. बघू शकतात याची गोळीसुद्धा एकदम परफेक्ट येते. ह्याच पद्धतीने तयार झालं पाहिजे. आता आपण हे एका ताटामध्ये किंवा परातीमध्ये काढून घ्यायचं, म्हणजे कारण की हे पीठ मळून घ्यायचे. तुम्ही ज्याच्यामध्ये पीठ मळत असाल ना त्याच्यामध्ये काढू शकता, म्हणजे तुम्हाला पीठ मळायला पण ते सोपं जाईल. तर मी हे थोडंसं मोठं ताट घेतलं जेणेकरून त्याच्यामध्ये आपल्याला हे मळून घ्यायचं. अजून हे खूप गरम आहे, तर इथे मी पाणी घेतलेलं आहे साधं आणि हे फुल पात्र घेतलेलं आहे. ह्या पद्धतीने मॅश करून घेते, कारण की अजून हे पीठ खूप गरम आहे. जर हाताने मळायला गेलं तर हाताला चटके लागतील,
म्हणून आपल्याला हे फुलपात्रानेच फक्त या पद्धतीने करून घ्यायचं आहे. आणि थोडंसं थंड झालं की त्यानंतर आपण हे हाताने मळायला सुरुवात करायची. आणि गरम असतानाच आपण हे मळून घेणार आहे, खूप थंड करू नका. मी बघा मळताच हे काढून घेतलं. आता हे साईडला ठेवून देते आणि नंतर आता आपण हे हाताने साधं पाणी घ्यायचं आहे, म्हणजे हाताला चटकासुद्धा बसणार नाही. गरम करायचं नाही किंवा कोमट पाण्याचीसुद्धा गरज नाही आहे. हंड्यामधलं पाणी घेतलेलं आहे साधं, आणि त्याने आपल्याला असं थोडं थोडं करत हाताला लावून आणि मळून घ्यायचं. त्यामुळे काय होतं, पीठसुद्धा छान मळलं जातं. आणि जर समजा त्यामध्ये पाणी जर कमी असेल ना, ते सुद्धा त्यामध्ये सबादून जातं. तर बघू शकता इथे मी अर्धी वाटी पाणी घेतलं होतं. एवढं पाणी मी त्यामध्ये मळत सर्व पाणी यामध्ये घालून घेतलेलं आहे. बघू शकतात राहिलेलं पाणीसुद्धा मी थोडंसं ओतून घेते. इतकं अर्ध वाटी पाणी यामध्ये बसलेलं आहे. म्हणजे 1 वाटी पिठाला इथे 1.5 वाटी पाणी आपलं बरोबर लागलेलं आहे. बघू शकतात. आणि पीठ छान फुगलेलंसुद्धा आहे आणि मस्त पेड्यासारखं तयार झालेलं आहे. मी तुम्हाला दाखवते. बघू शकतात ह्याच पद्धतीने झालं पाहिजे होतं. आणि जसं पाहिजे तसंच पीठ आपल्याला भेटलेलं आहे इथं तयार करून. तर आता मी तुम्हाला दाखवते. बघा इथं सॉफ्ट पीठ तयार झालेलं आहे आणि त्याचा गोळासुद्धा दाखवते. अजिबात चिरा वगैरे जात नाही आहे आणि मस्त पेड्यासारखं आपलं इथे पीठ तयार आहे. त्याचे पापडसुद्धा मस्त येणार आहे. आता काय करायचं, गोळे लगेच आपल्याला बनवून घ्यायचे आणि नंतर पापड करायला घ्यायचे. म्हणजे पीठ थंड पण होत नाही. गोळे करून ठेवले की पटापट एक गोळा घेऊन आपण पटापटा हे पापड बनवून घेणार आहे. आता हे सर्व गोळे बनवून घेतल्यानंतर आपल्याला एखाद्या कॅरी बॅगमध्ये भरून घ्यायचे, म्हणजे हे कडकसुद्धा होणार नाही. कारण की आपण फॅन खाली बसतो ना, तेव्हा ते गोळे कडक होऊ शकता. म्हणून मी हे कॅरी बॅगमध्ये भरून घेतले, म्हणजे त्याला हवासुद्धा लागणार नाही. आणि सर्व आपण याच्यामध्ये भरलेले बघू शकता. आता त्यानंतर आपल्याला इथे मशीन घ्यायचे आणि मशीनवर पापडाचं त्यावरती पॉलिथिनचा पेपर आथरायचा आहे. खाली वरती गोळा ठेवून दुसरा पेपर वरती त्याच्यावर ठेवून आपण ह्या पद्धतीने दाबून घ्यायचं आहे. आणि पापड बघू शकतात किती छान तयार होत आहे. आणि त्यामध्ये आपण सफेद तीळ जिरे घातलेले ते सुद्धा दिसत आहे आणि त्याची चवसुद्धा मस्त येते. हे बघू शकतात एकही पापड चिरत नाही किंवा तुटतसुद्धा नाही. व्यवस्थित असे पापड आपले इथे तयार होत आहेत. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि कमेंट करा. आणि अजूनपर्यंत सविता फूड अँड आर्ट या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. कारण की अशा सोप्या आणि नवीन रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येत असते. आता बघा आपल्याला हे सर्व पापड बनवून घ्यायचे ह्या पद्धतीने. आणि पटापट मी हे पापड बनवलेले 1/2 किलो पिठामध्ये माझे 25 पापड इथे तयार झाले. तसेच 1 किलो तांदळाच्या पिठापासून आपले इथे 100 पापड तयार होतात. म्हणजे 20 रुपये किलोने जर तांदूळ जर धरले, 20 रुपयामध्ये आपले हे 100 पापड इथे तयार झालेले. बघा कमी खर्चामध्ये आपले वाळवणीचे हे पापड मस्त छान असे वाळून घेतले मी नंतर फॅन खाली. आणि हे नंतर तुम्हाला तळूनसुद्धा दाखवते. तुम्हाला हे तांदळाचे पापड खूप कडकडीत उन्हाची गरज नसते. तुम्ही हे पहिल्यांदा फॅन खाली 1 दिवस वाळू शकतात. नंतर 1-2 तास उन्हामध्ये जरी ठेवले तर हे कडकडीत वाळले जातात. तसेच मी तळूनसुद्धा दाखवते. आकार बघू शकतात वाळलेल्या पापडाचा आणि तळलेल्या पापडाचा. त्यावरूनच अंदाज येत असेल हा 4 ते 5 पट फुगतो. तसेच चवीलासुद्धा अप्रतिम लागतो. खूप खुसखुशीत होतात हे पापड. वाळवणीची रेसिपी जर तुम्ही करत असाल तर त्यामध्ये ह्या पद्धतीचे तांदळाचे पापडसुद्धा तयार करून बघा. तुमचे चिरत वगैरे असेल तर तुम्हाला ही रेसिपी नक्कीच कामा येईल. आणि रेसिपी आवडली तर प्लीज लाईक, शेअर आणि कमेंट करा. आणि अजूनपर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. सर्व पापड तळून घेतलेले छान असे कागदासारखे झालेले आणि त्यामध्ये आपण जिरे वगैरे घातलेले आणि ते सुद्धा छान दिसत आहे. आणि पापड एकदम मस्त तयार आहे. बघू शकता आकार तळलेल्या पापडाचा आणि वाळलेल्या पापडाचा, त्यावरूनच अंदाज तुम्ही धरू शकतात. हे बघा पापड आपले मस्त इथे तयार आहे. आणि मी तुम्हाला एक तोडूनसुद्धा दाखवते किती कुरकुरीत हा पापड तयार झालेला आहे. यावरूनच तुम्हाला अंदाज येईल की हे पापड अतिशय खुसखुशीत आणि चविष्ट पापड आपले तयार आहे. आवाज ऐकलाच असेल. मग जाता लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.